रांगडा महाराष्ट्र, राकट महाराष्ट्र अशा उपमा आपण पुस्तकातून खूपदा वाचल्यात, मनातल्या मनात कल्पनाही केल्यात। पण जिच्या कुशीत महाराष्ट्र विसावलाय त्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा याची देही याची डोळा अनुभव घ्यायचा तर आपल्यातल्या रांगडेपणाचा, राकटपणाचा कस लागतो। जो पुरुषार्थ महाराष्ट्राच्या धीरोदात्तपणात आहे त्याची अनुभूती घ्यायची तर सह्याद्रीच्या रांगेतील आभाळाकडे झेपावत त्या आभाळाला कवेत घेऊ पाहणाऱ्या किल्ल्यांच्या शिळा आपल्याला खुणावतातच। हे किल्ले भौगोलिक आश्चर्याचा धक्का तर देतातच, पण सोबतच ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची भव्यताही दाखवतात। सह्याद्रीच्या रांगेतील राजगड, तोरणा, लिंगाणा आणि रायगड हे 4 किल्ले म्हणजे तर ट्रेकर्ससाठी पंढरीची वारीच। ट्रेकिंगची भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या पंढरीत जाण्यासाठी अनेक वेड्या वाकड्या वळणांचा सामना करावा लागणार होता। पुणे रायगडच्या सीमेवर असलेल्या लिंगाण्याची उंची अतिशय दुर्लक्ष, पण विस्ताराने अगदीच छोटा असा हा किल्ला। हा किल्ला खरं तर वॉच टॉवर, इतिहासात महाराजांनी लिंगाण्याचा वापर कारागृह म्हणून केल्याचा उल्लेख आढळतो। 70-80 अंशातून सरळ उभा असलेला सुमारे 3000 फूट उंचीचा सुळका हे याचं वैशिष्ट्य। आम्हाला लिंगाण्याचा सुळका खुणावत होता। मुंबईतून एक्सप्रेसवे मार्गे निघालो। पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला खेड शिवापूर टोल नाक्यापासून 3 किलोमीटरवर नसरापूर फाटा लागतो। तिथून 31 किलोमीटरवर वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे। आकाशाला गवसणी घालणारा लिंगाणा सर करायचा असं मनाशी पक्क केलं। गाडी कच्च्या रस्त्याला लागली। दोन्ही बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मध्ये आम्ही, अशी जणू स्पर्धाच सुरू झाली। उंच सखल प्रदेश, अरुंद आणि वळणावळणाचा रस्ता, यामुळे ड्रायव्हर अतिशय सावधपणे गाडी हाकत होता। डावीकडे उंचच उंच तोरणा उभा, त्याचा सुळका तर अगदी उठून दिसत होता। भट्टी, पासली अशी गावं मागे पडून गाडी केळत खिंडीच्या दिशेने चढू लागली। खिंड ओलांडून लगेचच उजवीकडे सिंगापूर मोहरी या गावांकडे जाणारा कच्चा रस्ता लागला। वेल्हे गावातून 15 किलोमीटरच्या आसपास आम्ही पुढे आलो आणि इथे एक पाटी दिसतेय। या पाटीवर लिहिलंय सिंगापूर 10 किलोमीटर। म्हणजे परदेशातलं सिंगापूर नक्कीच नाहीये, पण हे आहे सह्याद्रीतलं सिंगापूर। आणि या ठिकाणी मी जाणार आहे विदाउट पासपोर्ट। सिंगापूर जवळच्या मोहरी गावामध्येच आज आमचा मुक्काम असणार आहे। सिंगापूर गावाकडे जाताना मधल्या रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत होतं। जवळपास 10 किलोमीटरचा हा कच्चा रस्ता असल्याने गाडीचा वेग 10-15च्या आसपासच होता। निसरडी माती आणि खड्डे यामुळे गाड्या रस्त्यात फसत होत्या। अखेर प्रयत्न करून हाही टप्पा पार केला। अखेर मोहरी गावात पोहोचलो। ऐन घाट माथ्यावर वसलेलं छोटंसं गाव। गाव म्हणण्यापेक्षा वस्तीच 6-7 घरांची, पण स्वच्छ आणि नीटनेटकी, अगदी चित्रात दिसावी अशी। नाही दिसणार वगैरे येत नाही दिसणार। रायलीचं पटन ते लिंगाण्याच्या समोर, हे हा लिंगा त्या सुळकाच्या समोर इथं लिंगा पटर आहे लिंगाण्याचं।
इथेच आम्ही काही वेळ विसावा घ्यायचं असं ठरवलं. तिथल्या एका गावातल्या घरात चुलीवर जेवण तयार केलं. अगदी मस्त अनुभव होता. नॉर्मल भाकरी आपण जेव्हा थापतो त्यावेळेला आपण एकतर हाताने थापतो किंवा मग जसं मी मगाशी परातीत करत होते तसं परातीत आपण पीठ घेऊन थापतो. पण आता इथं आल्यानंतर इथली पद्धत आहे. बघूया मला जमते की नाही अशा प्रकारची भाकरी करायला. एकतर आधी इथे आपण म्हणूया की स्वतः जेवण करायचं, स्वतः खायचं एक वेगळी मजा आहे. एक हटके अंदाज जर घ्यायचा असेल तर हे पण करून बघूया असं म्हणून मी पण हे करून बघते. मगाशी बटाट्याची भाजी झाली, आता एकीकडे भात झालाय आणि आता ही भाकरी पण होते जी पाणीच लावून करायची आहे, रुमालावरती करायची आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. बघूया जमतंय का. गरम गरम पिठलं भात, नाचणीची भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा असं अस्सल गावाकडचं जेवण आणि तेही अंगणात बसून. चांदण्यात जेवण्याची मजा काही औरच. प्रथेप्रमाणे जेवणानंतर गार हवेत काही वेळ आकाश दर्शन झालं. गावातल्या मोकळ्या जागेत ग्रुप मधल्या सहकार्यांनी टेंट उभे केले. मोहरी गावात आम्ही मुक्कामासाठी थांबलोय. इथे हा टेंट बांधलाय. 1 ते 1.5 तास आम्ही इथे मुक्काम करणार आहोत. बाहेर मस्त चांदण आहे. चांदण्यात इथला सगळा परिसर न्हाऊन निघालेला आहे. राजगड, तोरणा त्याचबरोबर लिंगाणा सुद्धा चांदण्यात न्हाऊन निघालाय. 1-1.5 तास आराम करूयात. तोपर्यंत तुम्ही घ्या छोटीशी विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घेऊन रात्री 1:30च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. मूनलाईट ट्रेकची खरी मजा आम्ही घेत होतो. मनात जंगली प्राण्यांची भीती होतीच. अंधारातून वाट काढण्यासाठी चंद्र मदत करत होता. मध्येच झाडी होती, तिथे आमच्याकडे टॉर्च होत्या, त्याची मदत होत होती. आणि वाट दाखवायला सोबत होता वाटाड्या बबन कचरे. गेली कित्येक वर्ष या पायवाटेशी त्याची मैत्री झालीय. बोराट्याच्या नाळेपर्यंत बबन आमची सोबत करणार होता. नाळ म्हणजे 2 डोंगरांमधील कपारी वजा खोल दरी. आम्ही बोराट्याच्या नाळेतून खाली उतरायचं ठरवलं आणि सुरू झाला थरार. खरं तर लिंगाणा क्लाइम्बिंग हे वेगळं प्रकरण आहे. सोप्या ते मध्यम स्वरूपाच्या क्लाइम्बिंगचा अनुभव असला तरी लिंगाण्यासारख्या ठिकाणी जायला लागते ती टेक्निकल क्लाइम्बिंगची माहिती आणि आवश्यक ती साधनं. ती असल्याशिवाय असा ट्रेक करणं म्हणजे आगाऊ धाडस होऊ शकतं. पण शिखर फाउंडेशन आणि शिवराष्ट्र हायकर्सची कसलेली टीम बरोबर होती. शिवाय क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसाठी आवश्यक असणारे हार्नेस, कॅराबिनस, डिसेंडर, हेल्मेट, मिटॉन, टेपस्लिंग या साहित्यानिशी आम्ही सिद्ध झालो होतो लिंगाण्याचा थरार अनुभवायला. याला म्हणतात बोराट्याची नाळ. साधारणतः आम्ही 1:30 वाजता मोहरी गावातून निघालोय. 1 तास झाला आता आम्ही ह्या बोराट्याच्या नाळेत मध्यावरती येऊन पोहोचलोय. साधारणतः पहाटेचे 3:30 वाजलेत. ही बोराट्याची नाळ आम्हाला आता खाली उतरायची. बोराट्याची नाळ अंधारातच टॉर्चच्या प्रकाशात उतरायला सुरुवात केली.
खडक ठिसूळ असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. कुठला दगड निसटून सुटेल हे सांगता येत नव्हतं. अंधार असल्यामुळे उतरण्याचा वेगही कमीच होता. रॉक क्लाइम्बिंग काय किंवा एकूणच साहसी खेळांमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी अनुभवी आहे, मला सेफ्टीची गरज नाही, किंवा मी अनुभवी असल्याने सेफ्टी इक्विपमेंट वापरणं हे भ्याडपणाचं दिसेल. अनाठायी साहस आणि आत्मविश्वास हा आपल्याला धोक्याचा ठरू शकतोच, पण त्याचबरोबर तो इतरांना तापदायकही ठरू शकतो. खिंडीत पोहोचलो तोपर्यंत पहाटेचे 5:30 वाजले होते. पायथ्याशी जाईपर्यंत सगळेच दमले होते. थोडासा दम लागलाय, थोडीशी दमली आहे. अर्थात सगळेच जण दमलेत, ठिकठिकाणी विश्रांती घेत आहेत. मलाही थोड्या विश्रांतीची गरज आहे. तुम्ही सुद्धा थोडीशी विश्रांती घ्या. ब्रेक नंतर आपण पुन्हा परत भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. घोंगावणारा सुसाट वारा आणि समोर उभा असलेला सह्याद्रीचा काळा कभिन्न कातळ, अंगावर रोमांच आणणारं वातावरण. दीर्घ श्वास घेतला आणि वर सरकायला सुरुवात केली. थोड्याच अंतरात नैसर्गिक खाचा मिळेनाशा झाल्या आणि सेफ्टी रोपचा आधार घेण्यावाचून पर्याय उरला नाही. पुढे मग मिळेल तिथे नैसर्गिक खाचा आणि नसेल तिथे रोप असा आधार घेत वरच्या टप्प्यावर पोहोचलो. मागे वळून पाहिलं तर खोल दरी. वारा अजूनही पिसाटल्यासारखाच होता. सेफ्टी रोप देखील वाऱ्याने हलत होता. इथून पुढे असेच टप्पे पार करत वर जायचं होतं. काही टप्प्यांमध्ये तुमच्या शारीरिक क्षमतेबरोबरच तुमच्या मानसिक तयारीचाही कस लागतो. सह्याद्रीचा मॅटनहॉर्न आम्ही सर केलाय आणि 3000 फुटांवर येण्याचं हे जगात भारी फिलिंग आहे. आम्ही मजल दरमजल करत जिथे गुहा आहे त्या जागी पोहोचलो. लिंगाणा किल्ला कारागृह असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. कैद्यांना इथं आणलं जायचं आणि शिड्या, दोर काढून घेतले जायचे. चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. म्हणजे रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह होतं. त्यावेळेला तब्बल 50 कैदी ठेवण्याची क्षमता या किल्ल्यावर होती. आता तुम्ही बघताय आमचा ट्रेकर्सचा सगळा ग्रुप आहे. आम्ही जो सगळा ट्रेकचा जो थरार आहे तो सगळा अनुभवून इथे आलोय. ही जी गुहा आहे याच गुहेमध्ये कैद्यांना ठेवलं जायचं. त्यांना फक्त आपण ह्या आधी जी गेलो ती जी पाण्याची टाकी होती तर त्या पाण्याच्या टाकीतलं फक्त पाणी मिळायचं. अन्न पुरवठा जो शिधा असतो तो या ठिकाणी दिला जायचा आणि कैदी जसा अनुभव घ्यायचे तसेच हे सगळे जण आणि मी सुद्धा इथे. तर तो काय ते थ्रिल काय असेल, तो काय अनुभव असेल याचा आम्ही पण सगळे अनुभव घेतोय असंच खरं तर म्हणायला लागेल. साधारणतः 1665 मध्ये पुरंदरचा जो तह झाला त्या तहामध्ये रायगड, बाणकोट आणि लिंगाणा हे किल्ले शिवाजी महाराजांकडेच राहिले होते. त्यामुळे ते सुद्धा एक वैशिष्ट्य या किल्ल्याचं आपल्याला म्हणता येईल. शिवलिंगासारखा आकार म्हणून याची ओळख लिंगाणा अशी झाली असावी. या सुळक्यावर जेमतेम 15 ते 20 जण बसतील इतकीच जागा आहे. वर सुसाट वारा होता तरीही भगवा फडकवला. समोर रायगडाला अभिवादन केलं. खरं तर नवीन ऊर्जा आणि गाठीला अनुभव घेऊन आम्ही धन्य झालो होतो.
मात्र हे सगळं शक्य झालं ते शिवराष्ट्र हायकर्स आणि शिखर फाउंडेशनमुळे. आपल्या सह्याद्रीमधले जे सर्वात अवघड सुळके आहेत हे सगळे पार केलेले. लिंगाणा आम्ही आत्ता 8व्यांदा क्लाइंब केला आहे आणि अशाच पद्धतीनं नवीन लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं आणि अनेक लोकांना त्यात सहभागी करता यावं यासाठी आम्ही हा आत्ताचा इव्हेंट घेतला होता. याच्या वैशिष्ट्य आम्ही असं ठेवलं होतं की जी काही चांदणी रात्र आहे, जे काही पौर्णिमेची रात्र आहे, या रात्रीला आपण अनेक लोकांना जे काही साहसी प्रकार जो काय आहे त्याचा एक अनुभव म्हणून आपण त्यांना या लिंगाणा सुळक्यावर घेऊन आलो होतो. हे प्रोफेशनल क्लाइंबर्स होते सगळे, ज्यांना ऑलरेडी काही क्लाइम्बची सवय आहे किंवा माहिती आहे. अशाच लोकांना आपण या क्लाइंबमध्ये इन्व्हॉल्व केलं होतं आणि आज आम्ही हा सक्सेसफुली लिंगाण्याचा क्लाइंब केलेला आहे. हा लिंगाणा किल्ला म्हणजे खूप एक अवघड किल्ला आहे. ध्येय होतं की लिंगाणा सर करायचा. आम्ही शिवराष्ट्र हायकर्स आणि शिखर फाउंडेशन पुणे या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकूण 20 जे क्लाइंबर्स होतो, आज हा किल्ला आम्ही यशस्वीरित्या सर केलेला आहे. माध्यम सहज अनेक ठिकाणी पोहोचू शकतात, पण हे ठिकाण असं आहे की इथं रोप लावल्याशिवाय हा किल्ला लिंगाणा किल्ला चढता येत नाही. पण या निमित्तानं मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की IBN लोकमतची टीम या किल्ल्यावर आली. युरोपियन आल्प्स पर्वतराजीतील मॅटनहॉर्न या शिखराशी तुलना करणारा लिंगाणा, सह्याद्रीच्या कुशीतील बेलाग सुळका अर्थात सह्याद्रीचा मॅटनहॉर्न आम्ही सर केला. उतरताना पुन्हा थरार. रॅपलिंग हा कडे उतरण्यासाठीचा अतिशय जलद मार्ग आहे. यात क्लाइम्बिंग सारखे होल्ड्स शोधावे लागत नाहीत आणि शरीराचा भारही उचलावा लागत नाही. ग्रॅव्हिटीनेच आपण उतरत असतो. फक्त हातांनी दोर धरून हळूहळू सोडणं आणि त्याबरोबरच पाय सरळ ठेवून कड्याला लावत लावत खाली येणं हे तंत्र जमावं लागतं. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी रायगडाला मिठीत घेतलं आणि लिंगाणा सर करतानाच्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक पावलाची आठवण मनात आल्हाद निर्माण करत राहिली. शहरात राहून निपजलेल्या हिशोबी वृत्तीनं निघता निघता डोकं वर काढलं आणि मनात प्रश्न पडला, या ट्रेकनं मला नेमकं दिलं काय? गणिती प्रश्नाचं उत्तर शोधायची तसदी पडली नाही. अळीमेळीचं शहरी जगणं वजा होत धाडसी वाटचालीची बेरीज झाली. प्रोफेशनलपणाच्या बुजगावण्या आड निर्माण झालेल्या अबदारपणाचा काही क्षणांपुरता का होईना भागाकार झाला आणि रोमांचक, धडकी भरवणाऱ्या अनुभूतीचा मनात गुणाकार झाला. लिंगाणा सर करताना रक्ताचा वेग किती वाढला होता माहित नाही, पण मनात घर करून लिंगाण्याचा अनुभव आमच्या रोमात वाहत राहील चिरकाळ, शेवटपर्यंत. बस इतकंच.